to Kritika Patil Vlogs. Don't forget to subscribe our channel and hit the notification bell. Thank you. जय महाराष्ट्र. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कृतिका पाटील. वेलकम बॅक टू तुमच्या लाडक्या कृतिकाच्या न्यू व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? आय होप की सगळे मस्त असणार. आज मी चालली आहे कुठेतरी फिरण्यासाठी. आज खूप स्पेशल डे आहे, तर कल्याणचे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मी माझं जर्नी स्टार्ट करत आहे. पहिला स्टार्ट केली मी कोल्ड कॉफीनी माझं जर्नी. मी कुठे चालली आहे हे पण प्रश्न असेल ना तुम्हाला. सांगते थांबा जरा, पहिला पोटपूजा करून घेऊ दे. तर मी नाश्त्यामध्ये घेतली आहे उत्तप्पा आणि त्याच्यानंतर मग थोडासा स्नॅक्स वगैरे घेतली, चिप्स वगैरे घेतली. हे सगळे घेत असताना मी बघितली, वाव किती सुंदर विहीर आहे इथे. मग फोटोशूट तर बनतेच ना. पोटपूजा झाले, रील्स झाले, फोटोशूट झाले, सगळे झाले. त्यानंतर मग मी निघाली माझ्या प्रवासाला. तर हे तुम्ही बघून ओळखू शकता का लोकेशन कोणतं आहे म्हणून? डोंट वरी, मी सांगते. तर कसारा घाटमधून मी निघाली आहे नाशिकला जाण्यासाठी. तर आता तुम्ही विचार करताल का नाशिकला का? तर मी चालली आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. सुंदर घाट, सुंदर नेचर आणि ही मी सुंदर दिसते का नाही? मी सुंदर. तर आज मी स्पेशली वेअर केली आहे पिंक कलरची साडी. सगळे इकडून तिकडून जाऊन हे ते बघून सगळे झाल्याच्या नंतर फायनली आम्ही पोचलो आहे सप्तशृंगी गडावरती. चला तर मग माझ्यासोबत लवकर दर्शन घ्या. हे जो क्लायमेट, हे जे नेचर आहे खरंच खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणजे मी कधी पण येते, पण मी खूप लेट येते, इव्हनिंग आरतीसाठी येतो. पण आज मी फर्स्ट टाईम मी एक्सप्लोर केली आहे. आणि हे जे गड आहे ह्याचे बिहाइंड पण खूप स्टोरीज मी ऐकून होती, ते मी आज बघितली. परत एकदा स्टोरी ऐकली इन डिटेल्स. जर तुम्हाला स्टोरी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट डाऊन करून सांगा. मग त्याच्यानंतर गड एवढा सुंदर दिसत होता, इतकं सुंदर डोंगर वगैरे बघितल्यावर भाई रील्स तर बनता आहे. मग मी मस्त व्हिडिओज काढले थँक्स टू माझ्या मित्राला, का त्यांनी माझे एवढं सुंदर रील्स काढून दिले. रील्स वगैरे काढल्याच्या नंतर मग आम्ही गेलो पाय धुण्यासाठी कुंडात. मस्तपैकी पाय धुवून घेतले, मम्मीचे माझे. आम्ही सगळे मस्तपैकी पाय वगैरे धुवून विचार केलो चला आता सगळे झाले, आता थेट जाऊया दर्शनासाठी. बट कांट बिलीव की एवढा रश, कारण का मंदिरचं काम चालू असल्यामुळे सगळे गर्दी एक साईडला आले आहे. त्याच्यामुळे नामुमकिन वाटत होते मला आज दर्शन घेणं पॉसिबलच नाही आहे. आणि अनप्लॅन्ड जर्नी असल्यामुळे मी पहिला काय प्लॅन केलं नव्हतं का मी आज येणार आहे किंवा काय इन्फॉर्म केले नव्हते. बट थँक्स टू माझे भाऊ रायाला, दादा थँक्यू सो मच. दादानी मला इझिली VIP दर्शन अरेंज करून दिले होते. थँक्स टू मम्मा पण, कारण का मम्मामुळे दादाची ओळख झाली आहे. आणि आम्ही हे निघालो रूपमधून सुशटाकमध्ये देवीच्या दर्शनासाठी. आई राजे उधे उधे. चला तर तुम्ही पण आता फटाफट माझ्यासोबत दर्शनाला घ्या. मी तर बसली आहे आणि मी पोचली पण आहे. हे घ्या, सगळ्यांनी आता फटाफट दर्शन घ्या. आणि हे आम्ही साईडचे जे डोर आहे तिथून गेलो आहे देवीच्या दर्शनासाठी. OT सगळे घेऊन गेली होती मस्तपैकी. खूप छान दर्शन झाले. दर्शन झाल्यावर पण असं मन भरून झालं नव्हतं, म्हणून मी परत ह्या रशमध्ये येऊन देवीसोबत एक फोटो काढली. मनच भरत नाही, कितीही झालं तर बोलते ना का ते आईला सोडून जायचं मनच होत नाही. रिटर्न आम्ही खाली उतरताना मी सेम रश फेस केली आहे. आणि परत थेट आम्ही आलो गडाच्या पायथ्याशी. किती सुंदर व्ह्यू आहे, हाय का नाही? कमेंट डाऊन करून नक्की सांगा किती सुंदर व्ह्यू दिसतं. हे माझी क्यूट मम्मी आणि मी कसं दिसतं आहे. खाली आल्याच्या नंतर मग परत मी थोडासा फोटोशूट केले, कारण का माझं ना सिरियसली घरी जायचं मनच होत नव्हते. का इतकं सुंदर क्लायमेट, इतकं सगळे छान दिसत होते. त्यानंतर मग आम्ही आलो गोदावरी नदीच्या काट्यावरती. तिकडे आल्याच्या नंतर थोडासा आम्हाला शॉपिंग वगैरे पण करायचं होतं. पण त्याच्या पहिला आम्ही आमच्या गाडीचं पूजा करून घेतलो, पाया पडून घेतलं नदीचे. शॉपिंग वगैरे झाल्याच्या नंतर खूप जास्ती भूक लागली होती. म्हणजे फुल डे मला इतकं स्पायसी जेवण भेटले होते नाशिकला. तर त्यानंतर मग आम्ही पहिला बोललो जेवण करूया आणि आम्ही ऑर्डर केलं होतं गुजराती थाली.
फॉर अ चेंज. खूप सुंदर जेवण होतं. जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतरसुद्धा माझं मन करत नव्हतं नाशिक सोडण्यासाठी, तर मी थोडासा वॉक करण्यासाठी आली आहे नाशिकच्या गार्डनमध्ये. मला अंदाजा नव्हतं का एवढा लेट नाईट गार्डन चालू असेल म्हणून, पण इथेसुद्धा आल्याच्या नंतर मला असं वाटलं का चलो भाई, फोटो आणि रील्स तो बनता है. काय करायचं, आदत से मजबूर आहे ना रील स्टार लोक. तर आम्ही काढून घेतलं खूप फोटो वगैरे. नंतर मग फायनली नाशिकला बाय बाय बोलायचं टाईम आलं होतं. कोण कोण नाशिकमध्ये राहता आणि कोण कोण नाशिकमधून माझा व्हिडिओ बघताय नक्की मला सांगा. खूप सुंदर दिवस गेला आहे. माझे खूप स्पेशल डे होतं, त्याच्यासाठी मी आली होती सप्तशृंगीला. आणि जे काही माझं नवस होतं ते मी इकडे नवस करून गेली आहे. परत लवकरच येणार आहे नवस पूर्ण झाल्याच्या नंतर. आणि खूप म्हणजे खूप बॅड फील करून मला बाय बाय करावं लागतो आहे. रात्री 12:30 वाजले आम्हाला निघता. बट खूप सुंदर दिवस गेला माझे. थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी माझ्यासोबत जर्नी केले आहे, ज्यांनी माझं दर्शन इझी करून दिले आहे. आणि काय करायचं ना, सगळ्यांना आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याच्यामुळे मुंबईला रिटर्न जाणं आहेच. स्टे करू शकत नाही आहे कारण का जॉब आहे, ऑफिसमध्ये जाणं आहे. लव यू ऑल, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टेक केअर, स्वस्त रहा, मस्त रहा.